तुम्हालाही असं काम करताना असंच वाटतं ना, की हिला काय झालंय? वरून तर एवढी फिट अँड फाईन दिसते, एवढी चांगली दिसते, खणखणीत आणि धडधडीत कामं करत असते. पण तसं नाही बरं का. गेली 7-8 दिवस झालं मला बरं नाही आहे. तर त्यासाठीच तेच कारण आहे, की ब्लॉग न येण्याचं. एक दिवस येते, एक दिवस नाही येते. एक दिवस असं एकदम एवढं फुल एनर्जी येते आणि एक दिवस पूर्ण बीपी माझी लो होऊन जाते. तर त्यासाठीच. काल मी डॉक्टरांकडे जाऊन आली होती आणि डॉक्टर म्हणाले, की बऱ्याच तुमच्या टेस्ट कराव्या लागतील. तर काय-काय प्रॉब्लेम झालेले आहेत तुमच्या बॉडीमध्ये, तर ते सगळं चेक करावं लागेल. तर त्यासाठी मी 3-4 टेस्ट काल करून आलेले आहेत. आता रिपोर्ट काय येतात, काय म्हणतात ते तुम्हाला मी शेअरच करेन. आणि त्यानंतर बघा, ही एक साडी आलेली होती आणि अर्जंटमध्ये हा ब्लाऊज मला रेडी करायचा होता. ह्या ताई म्हणत होते, की काही करा ताई, वाटलेस ₹5-50 तुम्ही जास्त घ्या, पण मला हा ब्लाऊज कंप्लीट करून द्या. कारण मागच्या वेळेस पण त्या ताईंचा मी ब्लाऊज शिवून दिला होता, खूप छान बसला होता. तर हे दुसऱ्या वेळेस त्यांनी आलेले होते आणि दुसऱ्या दिवशीचं आहे थोडं-थोडं करून मी शूट तर करायला लागते आणि परत 2-3 शूट घेतले ना, एकदम मला थकल्यासारखं होतं घरातलं वगैरे सगळं काम केल्यानंतर. त्यामुळे असंच होतंय मला, त्याच्यामुळेच येत नाही आणि दुसऱ्या दिवशीचा हा शूट घेते मी. इथे बघा सगळं बेडरूमचं क्लिनिंग वगैरे सगळं झालं होतं, तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलंच होतं आणि हे तसंच राहिलेलं होतं. 3-4 दिवस होतं. म्हटली चला आता थोडंफार आराम करून तर आता किती दिवस राहणार आहे हे असंच पडून, म्हणून हे जे ॲसिड आहे ना, तर हे सगळं काही असं टाकून मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं. याचा एवढा उग्रट वास नाकामध्ये वगैरे जात होता, म्हणून मी असं नाकाला वगैरे चप्पल घालून हे स्वच्छ धुवून घेतले. थोडंफार बघा असं नीटनेटकं दिसत होतं, म्हणजे बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा. पण खूप काळपट फरशी आहे ही. याच्या पण आधी खूपच घाण होती, पण मी आता त्याला पुसून वगैरे बऱ्यापैकी क्लीन केलेलं आहे. त्यानंतर ना हा ओटा तुम्ही बघताय 2-3 दिवस झालं तशीच मी स्वयंपाक करायची, फक्त पुसून घ्यायची, घासून वगैरे काहीच घेतली नव्हती. म्हटली चला आता सगळं घर तर सगळं स्वच्छ करून घेतलंय मी, तशी एवढी हे असताना सुद्धा, वीक असताना सुद्धा. पण म्हटले आता हा एकच ओटा होता, पूर्ण असं डीपमध्ये क्लिनिंग करून घेतलं. आणि ह्या फ्रीजवरती ना एवढं सगळं पसारा होता ना, जो कवर होता मी ठेवलेला, तर तो कवर काढून टाकला मी. कारण ते कवर ठेवल्यानं काय होतं, काय पण आणा त्याच्यामध्ये ठेवून टाका, काय पण आणा ठेवून टाका, एवढं ओव्हरलोडेड होऊन जातं ते फ्रीज. त्यामुळे मी नकोच नको म्हणून त्याच्यावरती काढून टाकलं. आणि हे जे थोडंफार बेडरूमचा पसारा होता, तर बाहेर होता, तर तो सगळा काही असा वरती आतमध्ये नेऊन ठेवला. तर चला आजच्या पुरता एवढाच. बाय.